आज आपण करूयात अतिशय झणझणीत आणि चविष्ट असं संपेपर्यंत मऊसूत राहणारं धपाट. तर आवडीनुसार सर्व भाज्या अशा किसून घ्यायच्या. दिलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं. वर दिलेली सर्व पिठं अशी घ्यायची. यामध्ये बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं. भाज्या टाकून घ्यायच्या. ओवा, हळद, धना पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं. सर्वात शेवटी बारीक कट करून कांदा किंवा कांद्याची पात टाकून मिक्स करून घ्यायचं. एक सुती कापड ओलं करून घ्यायचं आणि गोळा असा सैलसर करून घ्यायचा. थापत असताना धपाटं आणि थोडंसं पाणी लावून पातळ असं धपाटं छान असं थापून घ्यायचं. वरून आवडीनुसार भरपूर अशी कोथिंबीर किंवा कोणती पालेभाजी अशी टाकून घ्यायची आणि छान असं होल देऊन घ्यायचं. तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून सर्व बाजूनी पसरून घ्यायचं. धपाटं टाकून घ्यायचं. झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस कलर येईपर्यंत धपाटं भाजून घ्यायचं. या पद्धतीने नक्की करून पहा. सबस्क्राईब करा.